घरातले त्याच पद्धतीने छोलेची भाजी खाऊन कंटाळले असतील ना, तर त्यांना एकदा या पद्धतीने खाऊ घाला. तर इथे पहा मी छोले घेतलेले आहेत. तर छोले आपल्याला 7 ते 8 तासांसाठी भिजवून घ्यायचे आहेत. छोले भिजल्यानंतर त्यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि 2 पाण्याने हे छोले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला छोले घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला छोले शिजण्या इतकं पाणी घालायचं आहे. पाव चमचा आपल्याला या ठिकाणी हळद घालायची आहे. चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला 2 तुकडे दालचिनीचे घालायचे आहेत त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. झाकण लावल्यानंतर आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यांमध्ये छोले अगदी छान शिजतात. तर इथे पहा मी लाल बुंद 2 टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. त्यानंतर आपल्याला मोठ्या मोठ्या आकारांमध्ये टोमॅटोही चिरून घ्यायचे आहेत. तर इथे मी दोन्हीसुद्धा टोमॅटो चिरून घेते. टोमॅटोचे 2 खाप केल्यानंतर त्यामधला आपल्याला आतमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने छोलेची रेसिपी पाहणार आहोत. नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवता, पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा. तर इथे मी सगळ्या दोन्ही टोमॅटोंमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये टोमॅटो चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. टोमॅटो सगळे चिरून घेतल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. त्यानंतर इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, आलं घेतलेलं आहे आणि आपल्याला मिक्सरमधनं बारीक हे टोमॅटो वाटून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजी आपली एकसारखी होते. तर एका साईडला सुद्धा छोले मस्त असे शिजलेले आहेत. तर आपल्याला त्यामधले थोडेसे छोले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी छोले वाटून घेते. इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये छान फुलले की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते. तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे आणि छान असा तेलावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला, म्हणजे कांदा हा लवकर परतला जातो. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने छोलेची भाजी पाहणार आहोत. तुम्ही एकदा बनवली ना, तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांदा तेलावरती छान असा परतवून घेतलेला आहे. कांदा परतल्यानंतर आपण जे वाटून घेतलं होतं टोमॅटो, ते आपल्याला कांद्यावरती घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटोसुद्धा परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा आपल्याला रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. काश्मीरी मिरची पावडर घातल्यानंतर इथे मी 1.5 चमचा छोले मसाला घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये छोले मसाला नाही वापरला तरी चालेल. तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही तुमच्या वापरातला मसाला वापरला तरी या ठिकाणी चालेल. तर सगळे मसाले घातले की आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. मसालेसुद्धा परतल्यानंतर आपण जे कुकरमध्ये छोले शिजवून घेतले होते ते आपल्याला त्यावरती घालायचे आहेत. मिक्सरमधनं सुद्धा आपण छोले वाटून घेतले होते ते सुद्धा आपण लगेच घालणार आहोत. तर आपल्याला कांद्यावरती छोले छान असे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता. आपण त्यामध्ये दालचिनी घातलेली आहे, त्यामुळे भाजीला मस्त अशी चव येते आणि वाससुद्धा ह्या भाजीचा खूप सुंदर येतो. छोले घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. एक लक्षात घ्यायचं की आपण छोले शिजताना सुद्धा मिठाचा वापर केला होता, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मीठ बेताने घालायचं आहे. मीठ घातलं की भाजी मस्त अशी बारीक गॅसवर आपल्याला उकळून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजी उकळलेली आहे आणि थोडीशी दाटसरसुद्धा झालेली आहे. तर भाजी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे.
तुम्ही यावरती कसुरी मेथी घातली तरी चालणार आहे. कोथिंबीर घातली की ते मी परत एकदा मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तुम्ही छोले भटुऱ्यांसोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा ही छोलेची भाजी खरंच खूप मस्त लागते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर चला, पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.